बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगणार आहे मी मराठीतले 5 असे ओजी गोटेड मूव्हीज, ऑल टाइम बेस्ट, अशा मूव्हीज ज्यांनी आपल्याला खूप हसवलं, रडवलं, मजा दिली आणि अक्षरशः असं भाई कडक रे, कडक वाटलं असं, अशा मूव्हीज. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यातली कुठली मूव्ही तुम्हाला जास्त टच करते, जास्त आवडले, जास्त तुम्ही एन्जॉय केलात, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. कारण आपण खरं बोलतो, बरं बोलतो आणि सीन खोलतो. नमस्कार मंडळी, माझं नाव संकेत आणि सीन बोलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. विदाउट मेकिंग एनी डिलेज, इंग्रजी स्टार्ट करूया. पहिली आणि माझी टॉप टॉप वनची मूव्ही, फेवरेट मूव्ही अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. भाई ओजी, ओजी लक्षमामा, ओजी अशोक मामा, सचिन पिळगावकर. भाई क्लास, काय कॉमेडी, काय पंचेस, काय डिलिव्हरी, काय गाणी. एक कोणीतरी येणार येणार ग, एक कोणीतरी येणार येणार ग. कडक. तुम्ही जर अजून बघितलं नसाल, म्हणजे भाई ही 2005-6 नंतरची मुलं आहेत ना, त्यांना अशा मूवी नाही माहिती. तुम्ही जर बघितला नसाल नक्की बघा. मास्टरपीस मिस करताय तुम्ही जर नाही बघितलं असेल. बघितला असाल तर एक कमेंट लक्ष मामासाठी प्लीज. दुसरा आणि सेकंड फेवरेट, असं लिस्ट नाही बट थोडं कोपरात खालच्या बाजूला आहे. झपाटलेला, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. लक्ष मामा खरोखर यार, तुम्ही असतात ना अशोक मामांसोबत, तर काय काय मराठी इंडस्ट्री गाजली असती, काय सिनेमे बनले असते यार. कडक. अशोक मामाना एकटे पडलेत खरोखर. तर झपाटलेला मूव्ही आलाय, आय थिंक सो आम्ही जन्माच्या आधी झालाय तो. तर खतरनाक मूव्ही. काय पंचेस, काय कॉमेडीचं टायमिंग अशा मामांचं, अमेझिंग. आणि एकापेक्षा एक उत्तम कलाकार महेश कोठारे, काय दिग्दर्शन केलंय भाई. म्हणजे त्या काळचे कॅमेरे कसे होते, लाइटिंग कशा होत्या, आर्टिस्टची राहण्याची सोय असेल, सगळ्या सुविधा असतील, सगळं काही नव्हतं. तरी पण त्या गोष्टींमध्ये एवढा चांगला आउटपुट काढणं कायची गोष्ट नाही. सो सल्यूट महेश कोठारे आणि तिथल्या त्या सिनेमातले पूर्ण कलाकार, आर्टिस्ट, टेक्निशियन्स, बॅक डान्सर, बॅक स्टेजवाले सगळ्यांना हॅट्स ऑफ. तिसरा मूव्ही आहे थोडासा कॉलेज टाइमातला मूव्ही आहे, 2013 मध्ये आलेला दुनियादारी. संजय जाधव निर्मित आणि दिग्दर्शित दुनियादारी. इथून येतो ना रक्त स्वप्नील जोशीच्या, ते अजून पण येतं. त्याच्यावरती भरपूर मीम पण आहेत भाई. एक एक डायलॉग्स वरती मीम आहेत. जशा अशी बनवणीवरती पण आहेत, झपाटलेल्यावरती पण आहेत आणि या मूवीवरती पण आहेत. ही बरेच मीम्स आहेत. सो दुनियादारी, ओजी चित्रपट भाई. म्हणजे गाणी पण, जेव्हा पाहिलं तिला, चला हिला हिला, काय भाई शहारे यायचे त्या काळच्या पोरांच्या अंगावरती तो सिनेमा बघून. एवढाच या सिनेमाची क्रेज होती. हाऊसफुल चाललेला तो, हाऊसफुल त्या काळी. चौथा आणि माझा असा थोडासा फेवराईट, 2014 मध्ये आलेला टाइमपास. गुडू आणि प्राजक्ता. मला वेड लागले प्रेमाचे, क्लासिक. रवी जाधव, यू आर अ जेम. बरोबर. एक उत्तम दिग्दर्शक, उत्तम सिनेमॅटोग्राफर आहे सागो, आणि उत्तम कलाकार. त्यांचं काम तुम्ही जर ऍक्टिंग म्हणून काम बघायचं असेल ना, तर कच्चा लिंबू बघा. दिग्दर्शक प्रसाद ओक, अप्रतिम ऍक्टर. सो चांगलं काम केलेलं त्याने. सो टाइमपास त्या ओजीच्या लिस्टमध्ये चौथा येतो. ओजी लक्षात ठेवा, चौथा चित्रपट टाइमपास. बघितला नसेल, पुन्हा बघायचा असेल, भरपूर ठिकाणी अवेलेबल आहेत.
नेटफ्लिक्स, यूट्यूब फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. इव्हन टेलिग्रामला पण. बघू शकता. मीच नका करू. आपल्या मराठी सिनेमाला मोठा करा. शेवटचा 5वा मी एक संगीतमय चित्रपट किंवा म्युझिकल चित्रपट म्हणतात ना, तर संगीत नाटक म्हणतो, संगीत चित्रपट असं म्हणतात. तर तो चित्रपट पहिला बघितला तो म्हणजे कट्यार काळजात घुसली. मी तो मूव्ही कसा बघितला माहिती आहे काय? माझ्याकडे याचा इंटेक्सचा मोबाईल होता, छोटा कीपॅड, 10वी असताना. तर त्याच्यामध्ये मी बघितलंय. इंटेक्सच्या मोबाईलमध्ये एवढीशा स्क्रीनवरती. सुबोध भावे, काय ऍक्टर आहे भाई तू. बाल गंधर्व, लोकमान्य टिळक, पुष्पक विमान, अजून काय बरेच चित्रपट आहेत, मला आता नाव आठवत नाही, बट कडक कलाकार आहे. त्याने काही काम केलं त्याच्यामध्ये. शंकर महादेवन आणि सचिन पिळगावकर ते काय काम केलं होतं त्याच्यामध्ये. सो एक म्युझिकल ओजी चित्रपट, कडक, कमाल, रापचिक. असं ना ते काय काय सीनला ना असं वाटतं की यार शहारे येतात, डोळ्यामध्ये अश्रू येतात ते सीन्स बघून. असं मस्त वाटतं. तर हे होते काही चित्रपट मराठीतले ओजी ओरिजिनल चित्रपट, ज्यांना ज्यांनी ज्या ज्या चित्रपटांनी आपल्याला हसवलं, रडवलं, आनंद दिला आणि बरंच काही केलं आपल्यासोबत. सो आज त्यांचीच त्या चित्रपटांची दखल घेण्यासाठी मी हा व्हिडिओ केलाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण आपण असेच बेहतरीन, कडक, कमाल व्हिडिओ घेऊन येत असतो. सो सीन बोलला सबस्क्राईब करा आणि चला जातो मी. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओसहित, नवीन विषयासहित, नवीन टॉपिक सहित. तोपर्यंत सीन बोला सबस्क्राईब करा यार प्लीज. कमी सबस्क्राईबर, व्ह्यूज चांगले येत आहेत, तर ते करा. आणि लास्ट लाईन आपली, आपण खरं बोलतो, बरं बोलतो आणि सीन खोलतो. चला.